महाराष्ट्र राज्यात सध्या इतकं गलिच्छ राजकारण चालू आहे की अनेक वर्ष हत्तीच्या दाताप्रमाणे नातेसंबंध सांभाळणारे राजकीय घराणे जनतेच्या समोर उघडे पडलेत. वरून जरी सगळं छान छान मस्त मस्त सुखी आनंदी असलं तरी आतमध्ये नक्की काय होतं याची प्रचिती मागील 1-1.5 वर्षापासून आपल्या सगळ्यांनाच येते. शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली, परंतु एकनाथ शिंदे हे काही उद्धव ठाकरेंच्या घरातली व्यक्ती नव्हते. त्यामुळे या उदाहरणाला थोडं बाजूला ठेवून शरद पवार आणि अजित पवार म्हणजेच महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील काका पुतण्याची प्रसिद्ध जोडी याबद्दल बोलूयात. पुतण्याने करायचं आणि काकांनी सावरायचं असंच काही महाराष्ट्रात होतंय अशी चर्चा अनेक वर्ष चालू होते. परंतु आता या महाराष्ट्रातील लोकप्रिय काका पुतण्यांच्या जोडीमध्ये थोडासा दुरावा आलाय. बरं, आता तो आलाय की आणलाय याच्या मागेही काही वेगळंच राजकारण आहे ते आता वेळ आल्यावरच कळेल. परंतु सध्या दिसतंय तेवढ्यावर बोलायचं झालं तर दोनों में कुछ तो खटका है असंच काहीचं दिसतंय. आता यामध्ये दादांची महत्वाकांक्षा आडवी आली की अजून काय हे काय माहित नाही, पण दादांना नक्कीच मुख्यमंत्री व्हायचंय. परंतु पवार यांच्यामुळेच त्यांना होता येत नाही असंच अनेकदा राष्ट्रवादीच्या दादांच्या समर्थकांच्या आमदारातून बोललं जात आहे. कुठूनही कसंही फक्त आणि फक्त सत्तेत राहायचं हे फक्त दादांना हवंय असं देखील अनेकदा अनेक राजकीय जाणकार बोलताना दिसून येतात. आता बोलायचं झालं तर जेव्हा शरद पवार पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत होते तेव्हा संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष रडत होता. परंतु फक्त एकच व्यक्ती ज्याच्या चेहऱ्यावर दुःख किंवा चिंता दिसत नव्हती ती म्हणजे अजित पवार. की आता मी मागे घेतो राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला तेही मला कळलं नाही. मी सुप्रियाशी बोललो, अगं सुप्रिया, आपण एका घरातली एका कुटुंबातली होत, लहानाची मोठे झालोत, काहीतरी सांग. ते हट्टी आहेत, ते ऐकत नाहीत कुणाचं. असा कसला हट्ट आहे? त्यांच्या त्या वागण्याची अनेक चर्चा देखील झाल्या. अनेक राजकीय नेत्यांनी सभेमध्ये त्यांच्या त्या वागण्याची खिल्ली देखील उडवली. मला असं वाटतं खरंच त्यांना राजीनामा द्यायचा होता, पण जेव्हा त्यांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवार ज्या प्रकारे वागलेत, तो गप्पा बस, तो शांत बस, तो माईक हातात घे, ते सगळं पवार साहेबांच्या डोळ्यात देखत होत असताना पवार साहेबांच्या मनात आलं असणार, अरे मी आत्ता राजीनामा दिलाय, हा माणूस असा वागतोय, खरंच जर दिला तर हा उद्या मला पण सांगेल गप्पा बस. दादांच्या महत्वाकांक्षेमध्ये शरद पवार आडवे येत आहेत असं देखील बोललं गेलं. आणि त्यामुळेच की काय दादांनी काकांना सोडत कमळाबाईला पकडत मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पावले टाकली. त्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांमुळे पक्षाचं किती नुकसान झालं हे सांगितलं. जेव्हा 2019च्या निवडणुका झाल्या आणि तेव्हा सत्तेचा पेच निर्माण झाला तेव्हा शरद पवारांनीच मला भाजप सोबत पहाटेचा शपथविधी करायला सांगितलं होतं असं देखील आरोप अजित पवार यांनी केलेत. आणि त्यावर शरद पवार हे अनेकदा बोलताना दिसून आले. शरद पवार असेही म्हणाले होते की अजित पवार यांनी केलेले आरोप खोटे आहेत. मी पक्षाचा अध्यक्ष होतो तेव्हा राजीनामा देण्याचा निर्णय सामूहिक झाला होता. निर्णय घेण्याची कुवत माझ्यामध्ये आहे. कोणी काही आरोप केले तर मी का स्वीकारावे? भाजप सोबत जाण्याचा विचार त्यांनी माझ्या पुढे मांडला होता. तेव्हा कोणाला भाजपमध्ये जायचं असेल तर जाऊ शकता असं मी म्हटलं होतं. त्यांची भूमिका माझ्या विचाराशी सुसंगत नव्हती. परंतु या सगळ्यावरून महाराष्ट्रात सध्या मदारिका खेळ चालू आहे असंच दिसून येत आहे. महाराष्ट्रात कोणताच भक्कम असा प्रादेशिक पक्ष उरला नाही. आता जे काही महाराष्ट्राचं होईल ते फक्त दिल्लीतून होईल असं चित्र दिसून येत आहे. आणि या सगळ्यासाठी महाराष्ट्रावर दिल्ली शासन कमी करण्यासाठी उरलेल्या सगळ्यांनाच एकत्र येऊन लढणं फारच महत्वाचं असल्याचं विरोधातल्या पक्षांचं म्हणणं आहे. त्यामुळे शरद पवारांच्या अनेक वर्षाचं राजकीय ज्ञान ते आपल्या साथीदारांसोबत वाटून आपला राजकीय अनुभव गाठीशी घेऊन सर्वच मित्र पक्षाला एकत्र ठेवण्यात ते यशस्वी होतील का? आणि ज्या स्वप्नासाठी अजित पवार भाजप सोबत गेले ते अजित पवारांचे स्वप्न आता तरी पूर्ण होईल का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.